संपूर्ण सातारा जिल्हा भाजपमय करू, सत्यजित पाटणकरांच्या प्रवेशावेळी उदयनराजेंकडून विश्वास व्यक्त। पश्चिम महाराष्ट्र हा भाजपचाच बालेकिल्ला, उदयनराजे भोसलेंचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला 11 वर्ष पूर्ण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। मोदी सरकारच्या कार्याचा लेखाजोखा मांडण्याची शक्यता। परदेशात गेलेल्या खासदारांचं शिष्टमंडळ आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार। दहशतवादाविरोधात जागतिक समर्थन मिळवण्यासाठी खासदारांनी केला होता दौरा। मुंब्रा स्थानकातील धोकादायक वळणावर फास्ट ट्रेनचा वेग मंदावला। दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेनं लोकलचा वेग कमी केल्याचं चित्र। 4 जणांच्या मृत्यूनंतर रेल्वेची खबरदारी। डोंबिवली ते ठाणे पट्ट्यात धोकादायक प्रवास सुरूच। मुंब्रा दुर्घटनेनंतरही लटकून प्रवास आणि धोकादायक क्रॉसिंग ओलांडणं कायम। रेल्वे प्रशासनाच्या सूचनांकडे प्रवाशांचं दुर्लक्ष। मुंब्रा रेल्वे दुर्घटना प्रकरणी मनसेचा ठाण्यात धडक मोर्चा। गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढत निषेध। रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेसह ठाणेकर आक्रमक। अविनाश जाधवांकडून रेल्वेला निवेदन। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सलग तिसऱ्या दिवशी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरूच। सुरुवातीला गांधीगिरीनं तर नंतर भगतसिंग प्रमाणे लढाई लढणार, बच्चू कडूंची आक्रमक भूमिका। उद्योजक संतोष लड्डांच्या घरातील चोरीला गेलेली 30 किलो चांदी सापडली। छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून बंद कारमधून चांदी जप्त। आरोपी अमोल खोतकरच्या बहिणीनं दिलेल्या जबाबानंतर कारवाई। 11वी प्रवेश पुन्हा लांबणीवर। पहिली यादी 26 जूनला जाहीर होणार असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी। तांत्रिक अडचणींचा घोळ, गुणवत्ता यादीवेळीही कायम। मोसमी पाऊस 13 जून नंतर राज्यभरात पुन्हा सक्रिय होणार। शुक्रवारनंतर सर्वत्र जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा